साहेबांनी राजकारण कधी केलेलं नाही, साहेबांनी समाजकारण केलं. साहेबांनी जर राजकारण केलं असतं तर साहेबांनी त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच ॲडजस्टमेंट केल्या असत्या आणि प्रत्येक वेळेला ते यशस्वी झाले असते. स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं काम, स्वतःचं काय नुकसान फायदा हे न बघता माझ्याबरोबर येणाऱ्या माणसांचं कशात हित आहे हे बघितलंय आणि समाजकारण केलंय. PN पाटलांचा कार्यकर्ता हा कधीही साहेबांचा निरोप असला की त्याला गाड्या लागत नव्हत्या, त्याला पैसे लागत नव्हते, त्याला कुठलंही आमिष लागत नव्हतं, त्याला कुठल्याही पद्धतीचं पद लागत नव्हतं. तो निव्वळ साहेबांच्यासाठी आणि साहेबांच्या शब्दासाठी साहेबांच्यापर्यंत पोहोचत होता. आपल्याला जे काम करायला जमणार नाही राजकीय दृष्ट्या म्हणून, समाजकारण म्हणून, ते एक वेळ करायचं राहू दे, पण नुसतं त्या दोन पोरांच्या मागं पाठीवर उभा राहूया एवढीच मी विनंती करणार आहे. समोरच्याला दिसून दे की ह्याच्या मागं किती माणसं आहेत आणि किती ताकद आहे, एवढ्यात सुद्धा आपला विजय असतोय. डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय. त्या दोघांच्या मागे उभा राहत असताना माझ्यासारख्याला असं वाटतंय की त्यांना ही खात्री पटली पाहिजे की जसं साहेबांच्या पाठीमागे आपण ठामपणाने उभा राहत होतो तसं आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभा राहतोय. आणि मग त्यांना आपण विनंती करूया, सगळ्यांनी विनंती अशी केली की त्यांनी राजकारण करावं. तर मी असं मानतोय की साहेबांनी राजकारण कधी केलेलं नाही, साहेबांनी समाजकारण केलंय. साहेबांनी जर राजकारण केलं असतं तर साहेबांनी त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच ॲडजस्टमेंट केल्या असत्या आणि प्रत्येक वेळेला ते यशस्वी झाले असते. साहेबांनी कधीही राजकारण केलं नाही, साहेबांनी समाजकारणच केलं. स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं काम, स्वतःचं काय नुकसान फायदा हे न बघता माझ्याबरोबर येणाऱ्या माणसांचं कशात हित आहे हे बघितलंय आणि समाजकारण केलंय असं माझ्यासारख्याला वाटतंय. त्यांनी जर ते केलं नसतं तर ते कधीही पराभूत झाले नसते. प्रत्येक वेळेला काही ॲडजस्टमेंट करून विजय प्राप्त करून पुढे गेले असते. आपण त्या दोघांच्या पाठीमागे उभा राहत असताना त्यांना खात्री देऊया की आम्ही जसे PN पाटलांचे कार्यकर्ते आहोत तसंच आम्ही तुमच्या बरोबर पण पाठीमागे राहणार आहोत. PN पाटलांचा कार्यकर्ता हा कधीही साहेबांचा निरोप असला की त्याला गाड्या लागत नव्हत्या, त्याला पैसे लागत नव्हते, त्याला कुठलंही आमिष लागत नव्हतं, त्याला कुठल्याही पद्धतीचं पद लागत नव्हतं. तो निव्वळ साहेबांच्यासाठी आणि साहेबांच्या शब्दासाठी साहेबांच्यापर्यंत पोहोचत होता. आणि त्या कार्यकर्त्याची क्वालिटी जशी आहे तशी आम्ही यांच्या मागे उभं राहू ही भावना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया असं माझ्यासारख्याला वाटतंय. प्रश्नात लक्ष घालून फोनवर, म्हणजे मला आता असं वाटतंय बरोबर 1 महिन्यापूर्वी 7 तारखेच्या मतदानाच्या आधी ऑलमोस्ट यातल्या बऱ्याच जणांना साहेबांचा फोन झालेला असणार आहे 3, 4, 5 दिवसात. आणि ते रेकॉर्डिंग प्रत्येकाकडे आहे आणि तो प्रत्येक माणूस जर साहेबांची आठवण आली की ते रेकॉर्डिंग ऐकतोय, कारण मी रेकॉर्डिंग ते ऐकतोय. मी फार वेळ घेणार नाही. आमच्या भावना आम्ही अशा पद्धतीने व्यक्त करत राहू किंवा ते आमच्यापर्यंत राहतील. आम्ही माणूस म्हणून घडत असताना सुद्धा साहेबांचा हातभार गेल्या 15-20 वर्षातला 17-18 वर्षापेक्षा जास्त काळ रेग्युलर बरोबर असणाऱ्या माणसाच्या बरोबर ते घडत गेलाय. फार वेळ घेत नाही. फक्त एकच सूचना सगळ्यांना, आपल्याला जे काम करायला जमणार नाही राजकीय दृष्ट्या म्हणून, समाजकारण म्हणून, ते एक वेळ करायचं राहू दे, पण नुसतं त्या दोन पोरांच्या मागं पाठीवर उभा राहूया एवढीच मी विनंती करणार आहे. म्हणजे आपल्याला एखादं काम नाही करायला आलं, राहू दे करायचं, फक्त त्यांच्या मागं उभा राहूया. समोरच्याला दिसून दे की ह्याच्या मागं किती माणसं आहेत आणि किती ताकद आहे, एवढ्यात सुद्धा आपला विजय असतोय. एवढी इच्छा व्यक्त करतो की सर्वजण करावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. साहेबांना जिथं असतील तिथं चांगल्या पद्धतीनं आणि त्यांना सुखी ठेवते असं इच्छा व्यक्त करून मी माझं 2 शब्दात मनोगत संपवतो.
जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.